नमस्कार मित्रांनो, तर मी आज निघणार आहे पुण्याला आणि पुण्याहून तिथून मी जात आहे जेजुरी पंढरपूर या ठिकाणी. आणि घर मी सोडलं आहे सकाळीच पहाटे 1:45 वाजता. आणि खबर एक होती 1.5-2 दिवस झालं चालू की एक्सप्रेस वेवरती एक टँकर पडलेला आहे आणि त्याचं क्लिअर झालेलं आहे एक 24 तासामध्ये 38 तासाच्या ह्याच्यामध्ये. तर पुढं गेल्यानंतर त्याची एक प्रचिती आली, तर ती दाखवतो तुम्हाला. मग अशा प्रकारे क्रॉस करतोय मी पनवेल. आणि पनवेलच्या नंतर जो बोगदा आहे एक जवळपास मी अर्ध्या तासामध्ये 1.25-2 क्रॉस केला असेल. आणि एक्सपेक्ट होतं माझं कमीत कमी 4 ते 4:30 पुण्याला पोहोचायचं. आणि मला एक्सप्रेसवेला लागल्यानंतर एक्सप्रेसवे एंडिंगपर्यंत कमीत कमी 1 तासामध्ये मी जाऊ शकतो, पोहोचू शकतो. तर एक एक्सपेक्ट होतं माझं 3, 3:15, 3:30 आणि पुण्यामध्ये एक पोहोचेल मी 4 4:30. हे बघू शकता एक्सप्रेस पूर्ण ठप्पा आहे. जवळपास 20 किलोमीटर जो घाट लागतो ना, त्या घाटाला पूर्ण स्टार्टपासून एंडपर्यंत पूर्ण जाम आहे. खूप कंटाळा आला. जवळपास 2-2.5 तास माझे इथं गेलेले आहेत. परत खूप असा विचित्र हे वाटलं ना, कशाला निघालो असेल कोणत्या ह्याचा. गव्हर्नमेंट म्हणतं आम्ही क्लिअर केलेलं आहे, पण काय घंटा क्लिअर नाही आहे, कसलीच सोय नाही आहे. माझी पण खूप परेशानी झाली. आणि असं हे बघून असं वाटतंय की कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र आपल्या सर्वांचा महाराष्ट्र आहे, कुठं नेऊन ठेवला. अशा प्रकारचे इन्सिडंट सारखे होतच आहेत. विमानाचं झालं मध्ये, माझं कुठं बाहेरगावी जाणार होतो मी, पण ते आमचं कॅन्सल झालं. कोणत्या कारणामुळे? याच कारणामुळे. तर अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत. आणि दुसरा इन्सिडन्स आहे, खूप पश्चाताप होतोय, करणार काय. मग अशा प्रकारे आम्ही जेजुरीला पोहोचलो आहोत 7:30-8 वाजता. आणि छान दर्शन झालं. सकाळी तेवढी गर्दी नव्हती. आणि इथला हा जो पार्किंग वगैरे घेऊ शकतो आपण या गावामध्ये. तर मग चला, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू, धन्यवाद. जय महाराष्ट्र.